बरं, आता आज आपण हायड्रोकार्बन चॅप्टर बघणार आहोत. बर, वर्क करना बाबा. क्लिक करा. ओके, चला बघूया आता आपण. बर, तर हा हायड्रोकार्बन चॅप्टर विषयी एकदम सोपा चॅप्टर आहे. आपण सर्व या चॅप्टरच्या ज्या रिॲक्शन आहेत इथेच पाठ करणं आहेत बघा. परत परत मी रिव्हिजन घेईल तुमचं. ओके, हायड्रोकार्बन चॅप्टर पाहत असताना आपण हे बघू की हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. तर हायड्रोकार्बन म्हणजे असे केमिकल कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन हे दोघच असतात. या दोघांपासूनच तयार झालेले कंपाऊंड. मग तुम्हाला झाले असतील काही नाव माहिती असतील. फॉर एक्झाम्पल CH4 हा कोण आहे रे, याचं नाव काय असेल, मिथेन. ठीक आहे. बर, एक मिनिट. फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासूनच बनलेले. मग फॉर एक्झाम्पल कोण असेल, इथेन. ठीक आहे, त्याचा कोण आहे बाबा हा CH3. ठीक आहे, हे असतील हायड्रोकार्बन. मग आता या हायड्रोकार्बनचे बेसिकली दोन टाईप मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. कोणते कोणते आहेत बघा, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर आता हे सॅच्युरेटेड म्हणजे कोण, असे हायड्रोकार्बन की ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल आणि सिंगल बॉन्डच असतो. ठीक आहे. मग आता हे असे कोण बघा, इथं या कार्बन सोबत कोणी नाही म्हणजे हायड्रोजन हा असतोच. पण तुम्हाला दोन मेथड झाली असतील लिहायच्या कंपाऊंडच्या. तुम्ही स्ट्रक्चर एक तर तुम्ही फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असं दाखवू शकता, किंवा मग कार्बन आणि हायड्रोजन मधील सर्वच बॉन्ड दाखवू शकता. मग सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, आणि त्यांचं एक स्पेसिफिक नाव आहे ते म्हणजे अल्केन. परत दुसरा टाईप आहे तो म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हे कोण असतील, असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड असतो. म्हणजेच कुठला कुठला, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, याच्यापेक्षा जास्त बॉन्ड नसतात. ठीक आहे. मग आता ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यांना म्हणायचं अल्कीन. ज्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्याला म्हणायचंय अल्काईन. मग आता अल्केन, अल्कीन आणि अल्काईन यांना स्पेसिफिकली ओळखण्यासाठी यांची जी फॅमिली आहे, मग त्यांच्यामध्ये भरपूर कंपाऊंड्स असतात. जसं की फर्स्ट असतो कोणतरी CH4. मग आता अशीच कार्बनची संख्या वाढत जाते. मग त्यांना एका फॉर्म्युलाने स्पेसिफिक केलेला आहे, तो म्हणजे फॉर्म्युला म्हणजे CnH2n+2 हा आहे अल्केनचा फॉर्म्युला. मग आता N म्हणजे कोण असेल, N ची व्हॅल्यू स्टार्ट होते 1 2 3 अँड सो 1 2 3 पॉझिटिव्ह आहे तो. मग फॉर एक्झाम्पल आपण Cn इज इक्वल टू जर 1 घेतला तर काय येईल बघा बरं, C1. आणि हायड्रोजन किती आहेत, 2n+2 म्हणजेच किती येतील, 2 × 1 2 + 2 म्हणजे किती येतील, 4. बर, आता n इज इक्वल टू 2 जर घेतला तर काय येईल फॉर्म्युला बघा बरं, C2. आणि हायड्रोजनची व्हॅल्यू किती येईल सांगा, हायड्रोजन किती असतील सांगा बरं जरा, 6. छान, C2H6. हे फॉर्म्युले लक्षात असू द्यायचे.
परत n इज इक्वल टू 3 जर घेतला तर काय येईल सांगा बरं, C3. हायड्रोजन सांगा, सांगा रे, टाईप करा, C3H8. ओके, बर. मग आता हे फॉर्म्युला पार्ट असणं खूप महत्वाचं आहे. अल्केन म्हटलं की CnH2n+2. अल्किनचा फॉर्म्युला सिंपल आहे, CnH2n. अल्काईनचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. CnH2n-2. तुम्हाला हे काढता येतील, सोपे सोपे आहे. जसं की आपण अल्किनचं बघूया. अल्किन मध्ये कमीत कमी कार्बन 2 लागतातच. ठीक आहे, मग काय येईल, n इज इक्वल टू 2 घेतल्यानंतर C2H4, बरोबर, दुप्पट आहे 2n. परत n इज इक्वल टू 3 घेतल्यानंतर काय येईल, C3H6. ठीक आहे, तसंच अल्काईनचं एक एक्झाम्पल बघूया. अल्काईन मध्ये कसं येईल, ओके, n इज इक्वल टू 2 जर घेतलं तर काय येईल फॉर्म्युला, C2H किती येईल सांगा, सांगा, टाईप करा की रे. छान, C2H2. स्ट्रक्चर कसं असेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि एक असतो तो म्हणजे हायड्रोजन. कसं आहे ना, लेक्चर चालू असलं की आमचं बाळ येऊन कधी कधी डिस्टर्ब करत राहतं. त्याच्यामुळे आता हा टेक्निकल इश्यू नाही, पण थोडासा असा इंटरप्ट येऊ शकतो थोडा वेळ. ठीक आहे, 1-2 दिवस. त्याला माहितच नाहीये की मी लेक्चर घेत असते, ते येऊन गोंधळ करत असतो. ठीक आहे, बरं चला आता कंटिन्यू करूया बाबांनो. आतापर्यंत आपण काय काय बघितलं रे, हायड्रोकार्बन चॅप्टर चालू आहे. हायड्रोकार्बन म्हणजे कोण कोण असतील असे कंपाऊंड की जे कोणाकोणापासून बनलेले आहेत, सांगा बरं बाळांनो. कार्बन आणि हायड्रोजन. ओके, बर. मग त्याचे आपण किती टाईप पाहिले, 2 टाईप मेनली हायड्रोकार्बनचे. कोणते कोणते पाहिले, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे कोण असतात, अल्केन, असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड वाल्यांचं नाव काय आहे, अल्केन. फॉर्म्युला आहे CnH2n+2. अनसॅच्युरेटेड मध्ये अल्कीन अल्काईन, फॉर्म्युला आहे CnH2n CnH2n-2. फॉर्म्युला जरा जास्त इम्पॉर्टंट आहे, फॉर्म्युला जरा लक्षात असू द्या. पुढं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पॅटर्न कोणताही चॅप्टर असो फिक्स असतो, तो अगोदर आपण समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिकचं कोणताही चॅप्टर आला की आता याच्यानंतर काय शिकायचं आहे ते तुम्हाला समजून जाईल. बघा, स्टार्टिंगला असतं इंट्रोडक्शन, जस्ट कोणाविषयी चालू आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोकार्बन, कार्बन हायड्रोजन पासून बनलेले कंपाऊंड. पुढे झालं, याच्यानंतर असतात त्यांच्यामध्ये असलेलं आयसोमेरिझम. ठीक आहे, कोणत्या प्रकारचं आयसोमेरिझम दाखवतात. पुढे असतात प्रिपरेशन मेथड. तुम्हाला झाले असतील ऑर्गॅनिकचे 1-2 चॅप्टर, हॅलो अल्केन वगैरे. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ दॅट एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याच्यानंतर येतात त्या म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आपण पाहतो केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिएक्शन. आणि लास्ट आहे ते म्हणजे जर त्याचे काही युजेस असतील तर ते युजेस. मग आता आपण हायड्रोकार्बन मध्ये तसंच जाणार आहे डिटेलमध्ये, पण हा चॅप्टर 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, अल्केन अल्कीन अल्काईन. म्हणून
स्टार्टिंग करूया आपण अल्केन पासून. अल्केन्सचं काय म्हणणं आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये हा सर्व पॅटर्न फिक्स असेल. त्याच्यानंतर आपण फॉलो करणार अल्किन आणि अल्काईनसाठी सेम प्रोसिजर. ओके, मग आता बघूया आपण अल्केनचं काय म्हणणं आहे ते. अल्केन मध्ये आता स्टार्टिंगला पाहणार आपण ते म्हणजे त्याच्या अगोदर अल्केन. अल्केन म्हटलं की त्याचा पहिला मेंबर येतो कार्बनची संख्या 1 असणारा, तो म्हणजे CH4 मिथेन. थोडंसं समजून घेऊ, काही गोष्टींचं रिव्हिजन झालेलं खूप चांगलं असतं. तुम्हाला GOC चॅप्टर झालेला आहे. आता याच्यामध्ये बॉन्ड चॅप्टर झालाय का तुम्हाला? बॉन्ड चॅप्टर झालाय का? चॅटिंगला एवढाच वेळ लावतात का तुम्ही? आवाज ऐकू येतोय माझा? मी एकटीच तर शिकवत नाहीये ना? ओ, म्हणजे झालेला नाहीये. हायब्रिडायझेशन माहिती आहे? ठीक आहे, ओके. बघा इकडं, आता हा जो कार्बन आहे CH4 मधला, हा कार्बनचं हायब्रिडायझेशन काय सांगा बरं? छान, sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे. आता इथे काही गोष्टी महत्वाच्या आहेत अल्केन, अल्किन आणि अल्काईन डिफाईन करत असताना. ते म्हणजे समजा आता इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, तर याच्यामध्ये प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे सांगा बरं? डबल बॉन्ड असल्यानंतर सर्वांनीच टाईप करत चला. मला माहिती आहे तुमची व्हॉट्सअपवर अशी चॅटिंग करत असताना स्पीड खूप जास्त असते. हा, छान. SP कोणतं असेल? SP2. गुट्टे शुभम, SP नाही बाळा, SP2. ओके, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हटल्यानंतर हायब्रिडायझेशन SP. छान, आता जरा उत्तर येईल. व्हॉट्सअप म्हटलं की आन्सर आले. ओके, SP3, SP2 आणि SP. याच्यामध्ये पाय बॉन्ड किती आहेत सांगा रे मिथेन मध्ये? 0. छान. परत याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये 1, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये 2. छान, जमतंय म्हणजे आठवतंय. छान छान छान, भरपूर छान. मग आता बघूया आपण अल्केन पाहूया. ह्या छोट्या गोष्टी तर येतात तुम्हाला. आयसोमेरिझम मध्ये अल्केनचं काय म्हणणं आहे? आयसोमेरिझम मध्ये काय असतं बाबा? आयसोमेरिझमचे डेफिनेशन माहितीये. असे कंपाऊंड्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्यांचे स्ट्रक्चर मात्र डिफरंट असतात. डिटेलमध्ये खूप जात नाही. मग आता हे जे अल्केन आहे ते कोणते कोणते आयसोमेरिझम दाखवतो ते पाहूया. आयसोमेरिझमचे परत आता रिव्हिजन आलंच. आयसोमेरिझमचे टाईप झाले असतील तुम्हाला कोणते कोणते आहेत ते सांगा बरं बाळांनो. चला बरं, पटापट सांगा. तुम्ही फर्स्ट त्याचं अक्षर जरी सांगितलं तरी चालेल, पूर्ण टाईप करत बसायची गरज नाही. सांगा बरं. चेन आयसोमेरिझम. छान. आणखीन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणखीन हा बाबा FPCS बघूया. स्ट्रक्चरल, चेन, पोझिशनल आयसोमेरिझम. बरोबर. नंतर कोणतं आहे? ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम, मेटामेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम, टॉटोमेरिझम. छान, भरपूर. सर्वांना आठवतंय? वा. मग आता बघूया आपण अल्केन अल्केन्स कोणता आयसोमेरिझम दाखवतात. तर बघा, अल्केन्स हे एवढ्या आयसोमेरिझम पैकी फक्त आणि फक्त चेन आयसोमेरिझम दाखवतात. कोणता आयसोमेरिझम दाखवतात? चेन आयसोमेरिझम. कारण याच्यामध्ये कोणते कंपाऊंड आहेत बाबा? कोणते ऍटम्स पासून बनलेले आहे? फक्त ओनली कार्बन आणि हायड्रोजन. त्याच्यामुळे तो फक्त आणि फक्त चेन आयसोमेरिझमच दाखवतो. मग आता इकडे बघा, पहिल्यांदा घेऊत आपण CH4 फर्स्ट मेंबर. आयसोमेरिझम दाखवेल का रे हा?
आणखीन घेते मी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असं लिहिलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे की याच्यासोबत कार्बन सोबत कोण असतातच, हायड्रोजन हे असतातच. ओके, परत आणखी. ओके, या तिघांपैकी चेन आयसोमेरिझम कोण कोण दाखवतात सांगा बरं. तुम्हाला झालंय म्हणून विचारते. आणखीन कोण कोण दाखवतात. छान, आन्सर आलेला आहे अंजली, छान. नाही बघा, हा एकटाच आहे CH4 आयसोमेरिझम दाखवणारच नाही. हे पण फक्त कोण कोण आहे, दोघं जणच आहेत. हे चेन आयसोमेरिझम चेन मध्ये म्हणजे काय करणार आहेत तुम्ही, याच्यापेक्षा वेगळं काही लिहू शकता याचं स्ट्रक्चर नाही. परत हा प्रोपेन आहे, याला तुम्ही वेगळं काही लिहू शकता का, काहीच लिहू शकत नाही. काही काही जण म्हणतील मॅडम असं लिहिता येईल ना. हे झालं का चेन आयसोमेरिझम. हा प्रोपेनचा चेन आयसोमेरिझम आहे का, नाही. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी क्लासमध्ये बघितलेल्या आहेत, ते उगाच त्यांना असं थोडंसं वाकडं खाली लिहिलं की त्यांना उगाच वाटतं किंवा नाही हा आयसोमर आहे, तर तसं काही नाहीये. सांगायचा उद्देश हा की अल्केन मध्ये पहिले 3 मेंबर हे चेन आयसोमेरिझम दाखवत नाही. मग कुठून सुरुवात होते चेन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी, सुरुवात होते बघा ब्युटेन पासून. कोणापासून सुरुवात होते, ब्युटेन पासून. कशी काय ते पाहूया आपण अगोदर. बर, ब्युटेन मध्ये बघा आता कशी सुरुवात होते. बघा, पहिल्यांदा आपण ब्युटेनचं स्ट्रक्चर लिहूया. नंबर ऑफ कार्बन असतील 4, ठीक आहे. बघ, त्याचा आयसोमर कसं काढणार बी आता, राईट. हा एक चेन आयसोमर झाला. एका कंपाऊंडचे एकापेक्षा जास्त आयसोमर असू शकतात, पण बेसिकली बर, एकापेक्षा जास्त आयसोमर असू शकतात. मग ब्युटेन हा फक्त हा या टाईपच आयसोमर दाखवतो, याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही स्ट्रक्चर लिहिता येत नाही. ठीक आहे. परत हा आता इथे एक नेक्स्ट एक्झाम्पल दाखवलेलं आहे, ते बघूयात. ते म्हणजे पेंटेनचं. नंबर ऑफ कार्बन्स आहेत 5, ही झाली स्ट्रेट चेन. त्याचा हा एक आयसोमर आहे. काय केलेला आहे, एक कार्बन खाली घेतलेला आहे, ठीक आहे. बर, हा एक आयसोमर झाला, व्यवस्थित समजून घ्या. हा एक आयसोमर. परत आणखीन एक टाईप दाखवता येतो, तो म्हणजे अशा प्रकारचा पेंटेन हा आयसोमर दाखवतो. ठीक आहे. याच्यापेक्षा व्यतिरिक्त स्ट्रक्चर काही येते का, येणार नाही. मला वाटतं तुम्हाला झालंय आयसोमेरिझम, पण काही जास्त वेळ घालवायचा नाही याच्यामध्ये. पण यांची नावं मात्र तुम्हाला आली पाहिजेत. याचं नाव काय सांगा बरं, जे दुसरं स्ट्रक्चर आहे याचं नाव काय आहे, आयुपॅक नेम सांगा बरं. कोण सांगते बघूया, एक नाव सांगा, म्हणजे तुम्हाला काही येतंय का, विसरलेत काही गोष्टी, पाहूया आपण या सेकंड स्ट्रक्चरचं. अरे कुठे गेले सगळेजण, झोपी गेले का. काढा काढा काढा, हळू न काढा. मी पण फर्स्ट लेक्चर घेते, त्याच्यामुळं किती वेळ लागतो आता हे मला पण हळूहळू समजेल. छान. हा, आणखीन एकानं आन्सर दिलंय बघा. आणखीन कुणी, महेश, छान, एकदम छान. आणखीन एकाकडून आन्सर येऊ द्या, म्हणजे बरं वाटेल मला पण.
आता ह्या ऑर्गॅनिकच्या चॅप्टर मधून गोष्टी सर्व रिवाइज होत जातील बघा तुमच्या. तुम्ही असं घरी बसून तुम्हाला असं आठवत नाही की हे करावं ते करावं, ऑन दी स्पॉट आलं असं विचारलेल्या गोष्टी की समजायचं आपलं चालू आहे, राईट चालू आहे. चला कोणीतरी एक जण द्या बरं आन्सर एकदा. बर चला आता मी सांगतो तुम्हाला. मिथाइल ब्युटेन. बा ओमकार थोडस चुकलंय. मिथाइल ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे तो नंबर लिहायचा राहिलाय, बाकी बरोबर, पण थोडस चुकलेलंच आहे. बघा काय असेल, नंबरिंग कुठून देता तुम्ही? छान अंजली, छान. टू मिथाइल ब्युटेन. ओके बरं आता सांगते मी तुम्हाला एकदा. लेस काउंट आलेला पाहिजे अशा कार्बनला की जिथं सबस्टिट्युएंट अटॅच आहे. मग मी नंबरिंग एकतर दोन्ही टाईपनं देऊ शकते, एकतर लेफ्ट कडून किंवा राईट कडून. मग मी नंबरिंग देणार राईट कडून. ठीक आहे, 1 2 3 4. ठीक आहे, मग आता याचं नाव काय असेल बघा. सेकंड कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं नाव असेल 2 मिथाइल. आणि त्या चेन मध्ये असलेले नंबर ऑफ कार्बन काउंट करायचे. नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 1 2 3 4. म्हणजेच काय असेल त्याचं नाव? 4 म्हटल्यानंतर ब्यूट आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे ब्युटेन. 2 मिथाइल ब्युटेन. छान. बघा आणखीन एक नाव आहे, हे तर झालं आयुपॅक नेम, पण तुम्हाला आयसो, निओ असे ग्रुप झालेले आहेत बरोबर, असे पण नावं झाले. त्याच्यानुसार याचं नाव काय येईल सांगा बरं. आयसो, निओ कोणतं आहे तो सांगा. छान, आयसोपेंटेन. कसं काढलात? लास्ट बट 1 कार्बनला एक मिथाइल ग्रुप जर असेल तर त्याला म्हणतात आयसो. आणि नंबर ऑफ कार्बन टोटल किती आहेत? 5. त्याच्यामुळे याचं नाव असेल आयसोपेंटेन. खूपच छान. ठीक आहे, बर आता पुढचं एक नाव घेऊया आपण. काय बाबा ह्याचं नाव? हा चला फटाफट याचं नाव काय येईल बघा. मी नंबरिंग देते, आपण काढूया आता. 1 2 3. मग काय असेल? सॉरी 2 2. एक मिनिट हा. 2 2. अरे असं का व्हायलंय? 2 2 डायमिथाइल प्रोपेन. छान. ठीक आहे, बर नेक्स्ट बघूया. चला आता नेक्स्ट कुठे आहे बाबा? निओपेंटेन. छान, बरोबर. यालाच आणखीन एक नाव असतंय ते म्हणजे निओपेंटेन. ते कसं? लास्ट बट 1 कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच असतील तर त्याला म्हणायचं निओ. आणि टोटल नंबर ऑफ कार्बन आहेत 5. 1 2 3 4 5 म्हणून याचं आणखीन एक नाव असेल निओपेंटेन. पण क्वेश्चन मध्ये आयुपॅक नेम विचारलं तर हेच नाव लिहावं लागेल तुम्हाला. 2 2 डायमिथाइल प्रोपेन. ठीक आहे, ऑप्शन नुसार. नेक्स्ट बघूया आपण आता थोडस. पुढे दिलेलं आहे ते पटापट बघून घेऊया, कारण गोष्टी रिवाइज होणं पण तेवढंच महत्वाचं आहे. पहिल्याच लेक्चर मध्ये जर एवढे आन्सर भेटू लागले तर मला पण शिकवायला छान वाटेल. बर आता हा कोण आहे बाबा? नंबर ऑफ कार्बन वाला 6 वाला आहे हेक्झेन. त्याचे हे आयसोमर्स आहेत. किती आयसोमर आहेत? मला वाटतं तुम्हाला येतील आता आयसोमर काढायला. ठीक आहे, मग आता प्रत्येक आयसोमरचं आपण नाव तेवढं घेऊया आयुपॅकने. चला याचं नाव काय असेल सांगा. नंबरिंग तर ऑलरेडी इथं दिलेली आहे. ठीक आहे, चालतंय. काय येईल? 2 मिथाइल पेंटेन. ठीक आहे, परत आयसो हेक्झेन. छान.
तुम्ही उत्तर खूप छान दिलं बघा. यालाच नाव काय आहे आणखी? लास्ट बट वन कार्बनला एक मिथाइल ग्रुप, त्याच्यामुळे आयसो हेक्झेन. पण आता फक्त आयुपॅकच नेम सांगा. इथंच बघूया पण हा कोण येईल रे? नंबरिंग कुठून देणार? लेफ्ट कडून द्या किंवा राईट कडून द्या, काही अडचण नाही. दोन्ही कडून नंबरिंग सारखीच येईल. ठीक आहे, 1 2 3. इकडून जरी दिला तर 1 2 3, नो प्रॉब्लेम. मग हा काय येईल? अरे बाबा, विल एंड इन 10 मिनिट्स. ओके, हा पुढं सॉरी 3 मिथाइल पेंटेन. पुढं कोण आहे? हा, छान छान, बरोबर आहे. काही जणांनी बघा पुढचे आयसोमर काढून नाव मला सांगितलेले आहेत तिथं. ओमकार, छान. 2,3 1 2 3 4 2,3 डायमिथाइल ब्युटेन. 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके, हा नेक्स्ट हा कोण आहे? एवढ्याच मी फक्त एक नेम घेते. 1 2 3 4 2,2 डायमिथाइल. ओके, हा चाल, बरोबर आहे, काय अडचण नाही. 2,2 माझ्या लिहिण्याच्या अगोदरच भरपूर जणांचे आन्सर येलेत. गुट्टे शुभम, छान. 2,2 डायमिथाइल ब्युटेन. तुम्ही फास्ट लिहिताय माझ्यापेक्षा. डायमिथाइल ब्युटेन, अयोध्या, छान. बर, म्हणजे तुम्हाला आयुपॅक नॉमेनक्लेचर लक्षात आहे, सर्वात मेन म्हणजे. बरोबर. बर, आयसोमर सोपे आहेत अल्केनचे. फक्त बाबा चेन आयसोमर तेवढं दाखवतो, बाकी ते कुठले आयसोमरिझम तो दाखवत नाही, कारण याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजनच आहे. दुसरा कोणी जर इन्क्लूड असता तर वेगळ्या टाईपचं आयसोमरिझम त्याला दाखवलेलं असतं. पुढे मूव्ह ऑन करूया आपण, ते म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. आता अल्केन कोणाकोणापासून तयार होतो? पहिली खूप छान मेथड आहे बघा. आता ह्या मेथडच्या नावासहित पाठ करून टाकायचं. ऑर्गॅनिकचा चॅप्टर मात्र असा तोंडपाठच असला पाहिजे, काही अवघड नसतं त्याचे क्वेश्चन, खूप सोपे असतात. फक्त रिएक्शन असे टोटल पाठ असल्या पाहिजेत, पण नावासहित. ठीक आहे, फर्स्ट मेथड आहे प्रिपरेशनची, ती म्हणजे हायड्रोजिनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं हायड्रोजिनेशन करायचं आहे. परत एकदा रिपीट करते, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड समजणं खूप महत्वाचं आहे. सॅच्युरेटेड म्हटलं की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड म्हटलं की कार्बन कार्बन डबल आणि ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, छान. मग बघूया आता, हायड्रोजनेशन करायचं आहे फ्रॉम अल्कीन. बरीतलं जरा चुकलेलं आहे, यालाच प्रिपेअर करायचं आहे अल्केनला आपल्याला फ्रॉम अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड म्हणजेच अल्किन किंवा अल्काइन. मग आता इथे त्यांनी असं लिहायला पाहिजे होतं फ्रॉम अल्किन, इथं थोडस चुकलंय. बर, काय म्हणणं आहे ह्या रिएक्शनचं ते बघूया. आधी रिएक्शन बघूया काय आहे. हा कोण आहे रे? याचं नाव सांगा बरं जरा. CH2 डबल बॉन्ड CH2 सांगा. इथिन. हा, इथिन. आणि त्याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे इथिलीन. नावं माहिती असू द्यायची, इथिन किंवा इथिलीन. बर, हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजिनेशन करायचं आहे म्हणजे याची रिएक्शन करायची असते तुम्हाला H2 सोबत. म्हणजे कशी असेल बघा, CH2 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, याची रिएक्शन करायची आहे हायड्रोजन सोबत, हायड्रोजन गॅस. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करायचे आहे. आणि ते कॅटलिस्ट कोण कोण आहेत जरा लक्षात घ्या. निकेल, हा Ni म्हणजे निकेल, और प्लॅटिनम और पॅलेडियम. या तिघांपैकी कोणीही एकटा असेल तरी चालतो. निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम यांच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन केली असता कोण तयार होतो? इथिन पासून इथेन. कधी कधी रिएक्शन डोकं लावून पाठ करायची, उग पाठ करायची म्हणून पोपटपंची करू नका. अल्किन पासून अल्केन तयार करायचा आहे. अल्किन मध्ये असतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि एक हायड्रोजन कमी असतो. तर अल्केन मध्ये
एक बॉन्ड एक हायड्रोजन जास्त असतो प्रत्येक कार्बनला, म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. याच्यापासून बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासून कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार करायचं. सिम्पली आहे. काय झालं पाहिजे, आणि तेच होतं या रिएक्शन मध्ये. बघा, ह्या इथिन कडे आहेत कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजेच याच्यामध्ये एक असतो सिग्मा आणि दुसरा कोणता बॉन्ड असतो तर पाय बॉन्ड असतो. मला आता एक सांगा, सिग्मा आणि पाय यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड कोणता आहे? काही झालंय? नाही. स्ट्रॉंग बॉन्ड. छान अंजली, अतुल, दीपक, बरोबर आहे. या पाय आणि सिग्मा बॉन्ड मध्ये सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो, तर पाय बॉन्ड हा लूजली इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असतात पाय बॉन्ड मध्ये, म्हणून हा वीक बॉन्ड असतो. सिग्मा मध्ये हेड ऑन ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. बॉन्ड चॅप्टर मध्ये खूप डिटेल मध्ये होईल, फक्त सध्या लक्षात ठेवा. सिग्मा हा स्ट्रॉंग आहे तर पाय बॉन्ड हा वीक असतो. मग आता यांच्याकडे एक सिग्मा आहे एक पाय बॉन्ड आहे, मग सिग्मा पाय बॉन्ड हा लूजली इलेक्ट्रॉन असतात याच्यामध्ये, म्हणून हा एक पाय बॉन्ड ब्रेक होतो, बरोबर. मग त्यावेळेस काय करतात, आता यांची एक व्हॅलन्सी फ्री झालेली आहे कार्बनची, म्हणजे हा इलेक्ट्रॉन हा बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आला स्वतःचाच, आणि या कार्बनकडे सुद्धा एक इलेक्ट्रॉन आला. मग त्यावेळेस काय करतात, हा जो H2 गॅस आहे त्याच्यामधला एक हायड्रोजन एका कार्बनकडे जाईल, तर दुसरा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनकडे जातो, बरोबर. म्हणजेच कोण कोण असेल, अगोदर कोण होतं CH2 डबल बॉन्ड CH2, आता कोण असेल, हा CH2 ऑलरेडी असलेला डबल बॉन्ड, एक बॉन्ड ब्रेक होऊन इथं होतो सिंगल बॉन्ड आणि एक हायड्रोजन अटॅच होतो, बरोबर का. इथं पण सेम CH2 ऑलरेडी असलेला आणि एक न्यू हायड्रोजन अटॅच झालाय, म्हणजेच कोण तयार झालं इथं CH3 सिंगल बॉन्ड CH3. बर, आता ही रिएक्शन कशी होते, कॅटलिस्टचं काय काम असतं हे तुम्हाला झालं असेल. कॅटलिस्ट हे फक्त रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करतात, रिएक्शन फास्ट घडून आणायचं काम असतं कॅटलिस्टचं. ही रिएक्शन कशी होते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते, खूप छान आहे बघा. तर ही रिएक्शन होण्यासाठी कोणताही घ्या, एक तर निकेल घ्या, प्लॅटिनम घ्या किंवा पॅलाडियम घ्या. तर ही रिएक्शन होत असताना हे निकेल प्लॅटिनम हे कोण आहेत, मेटल्स आहेत. यांच्यावरती जर तुम्ही समजा एका कंटेनर म्हणजे खूप, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ ना प्रत्येकाला ग्रुपवरती सेंड करते, तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या कसा रिएक्शन होते ती. मग आता हे निकेल, आपण निकेल घेऊया. या कंटेनर मध्ये, ह्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये कंटेनर नसतं ऍक्च्युली, त्या मोठ्या मोठ्या टँक्स असतात, त्यांच्यामध्ये कोण कोण असेल, एका टँक मध्ये निकेल पण टाकलेला आहे, सोबत सोबत कोण आहे, इथिन पण आहे आणि H2 पण आहे. हा, मीटिंग एंड झाल्यास जॉईन करायचं का, जॉईन करून काय करा, फक्त लिहून घ्या. बर बर, तुम्ही काय करा, ही रिएक्शन आपण उद्या आणखीन घेऊया, सध्या फक्त मीटिंग परत जॉईन करा आणि लिहून घ्यायचं काम करा, बाकी हे आपण उद्या पाहूया. सिरियल मध्ये दाखवतात ना, सिरियलच्या एंडिंगच्या अगोदर काहीतरी ती सासू सुनेला असं मारायला जात असते, पण तेवढ्यामध्ये सिरियल एंड होते, तशा प्रकारे झालंय आपलं. मी ही रिएक्शन तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये दाखवते, ठीक आहे. मग सध्या आता बाय बाय. मीटिंग एंड झाली की परत चालू करा आणि तेवढं लिहून घ्या.
बर PDF मी सेंड करते ग्रुपवरती. ठीक आहे. रेकॉर्डिंग होता.